हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि रूपा पाहता लोचन रूपा पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी हरि सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरि तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी भवता सुकृताची जोडी भवता सुकृताची जोडी हरी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा
दियावरी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्वा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्वा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रघुमादेवी वार बाप रघुमादेवी वार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम लागोनिया पाया विनवितो तुम्हारा लागून पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखे नाम हरी टाळी बोला मुखे नाम हरी टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम अरे टाळी बोला मुखे नाम करे टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे लोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे लोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोळा नाही कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाल कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल प्रांजळ वैकुंठीचा मार्ग प्रांजळ वैकुंठीचा मार्ग प्रांजळ वैकुंठीचा सकळासी येते आहे आधी
सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलयुगी उद्धार हरीच्या नामे कलयुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे लो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे लो वेळा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही कामने नामापाशी सारे मुक्ती कामने नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती कामने नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले ऐसे बहुत ग्रंथी बोलिले ऐसे बहुत ग्रंथी बोलिले म्हणावे रो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे लो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे लो वेळा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार हरि विठोबार कुमाई 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 लागोनी या पाया लागोनी या पाया विनतो तुम्हारा लागोनी या पाया लागोनी पाया 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 लागोनी पाया पाया विनवितो तुम्हाला विनवितो तुम्हाला लागोनी पाया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हारा लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया पाया लागोनिया पाया पाया विनवितो तुम्हाला विनवितो तुम्हाला तुम्हाला लागोनिया पाया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल 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 मना वेळू वेळा मना वेळू वेळा वेळू वेळा विठ्ठल विठ्ठल करे टाळी बोला
करे टाळी बोला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल 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 म्हणावे रो वेळा म्हणावे रो वेळा वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा विठ्ठल स्वर्गी नाही स्वर्गी स्वर्गी नाही हा सुख सोहळा हा सुख सोहळा सुख सोहळा स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल 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 मनावेळू वेळा मनावेळू वेळा वेळू वेळा विठ्ठल 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 हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही स्वर्गी नाही हा सुख सोहळा सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा सुख सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी सोहळा स्वर्गी 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 नाही सुख सोहळा सुख सोहळा सुख सोहळा हा सुख सोहळा हा 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 सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही स्वर्गी 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 नाही हा सुख सोहळा हा सुख सोहळा हा सोहळा सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल 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 म्हणावे रो वेळा म्हणावे रो वेळा विठ्ठल 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 म्हणावे रो वेळा हा सुख सोहळा विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल 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 भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय। लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम। विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा। सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे। विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलियली। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संताचिया, दुसरी चरणा संतांच्या, दुसरी चरणा संतांच्या। त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार, कृपादाने कधीचा विस्तार, कृपादाने कधीचा विस्तार, कृपादाने कधीचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा,
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत हृदय सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग 375वा चालू असलेला महाराजांचा वैकुंठ गमनाचा सोहळा. आणि या तुकोबारायच्या या प्रांगणामध्ये प्रतिवार्षिक बीजेचा सोहळा साजरा होत असतो. आणि या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा आहे. यासाठी तुकोबारायचा अभंग सेवेला निवडलेला आहे. भक्ती क्षेत्रामध्ये आणि व्यावहारिक जीवनामध्ये आपण संताकडं नेहमी आशीर्वाद मागायला जातो. आळंदीला, पैठणला, सोपानदेव महाराजाकडे, सासवडला, मुक्ताबाई महाराजाकडे, मेहुणला किंवा जगद्गुरु तुकोबारायकडे, देहूला आशीर्वाद मागण्यासाठी आपण जात असतो. का? त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून आपण त्यांच्या जवळ जाऊन काया वाचा मनानं तनानं धनानं सेवा करतो आणि त्यांच्या पाया पडतो, त्यांना नमस्कार करतो. नमस्कार करण्यामध्ये एक सामान्य म्हण आहे, नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद लाखाचा. फुकट नमस्कार पाया पडायचे, पण लाख मोलाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि म्हणून पाया पडणं, नमस्कार करणं हे एक सगळ्यात चांगलं मंगल आहे. अतिशय सुंदर असं मंगल आहे. अलग याला नमस्कार रूप मंगल असं म्हणतात. मंगल 3 प्रकारचा आहे. आशीर्वादात्मक मंगल, वस्तुनिर्देश रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल. अलग लक्षात. ज्याचं यथार्थ वर्णन केलं जातं देवाचं, संताचं, हे वस्तुनिर्देश रूप मंगल आहे. आशीर्वाद घेण्यासाठी जो नमस्कार केला जातो ते आशीर्वादात्मक मंगल आहे. नमस्कार रूप, वस्तुनिर्देश रूप मंगल, आशीर्वादात्मक असे मंगलाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये नमस्कार रूप मंगल आहे. आपण संतांच्या, देवाच्या, आई वडिलाच्या, वडीलधाऱ्या माणसाला नमस्कार करतो. याच्यामध्ये आपल्याला त्यांचा समोर सहज आशीर्वाद मिळतो. ही व्यावहारिक पद्धत आहे. लहान माणसानं मोठ्या माणसाला नमस्कार करावा, छोट्या माणसानं वडीलधाऱ्याला नमस्कार करावा, ही पद्धती आहे. हे शास्त्र आहे. पण अभंगाची भाषा मात्र फार उलटी आहे. पद्धत काय आहे? लहान माणसानं मोठ्या माणसाला नमस्कार करावा, ही पद्धत आहे. परंतु अभंगाची भाषा तशी नाही. अभंगाची भाषा, मोठी व्यक्ती लहानाच्या पाया पडायला आली. अभंगाची भाषा कशी आहे? मोठाच माणूस लहानाच्या पाया पडतो. ज्यावेळेस मोठा माणूस लहान माणसाच्या पाया पडायला येतो, अशी परिस्थिती केव्हा निर्माण होते की मोठा माणूस छोट्याच्या पाया पडायला येतो. अशी काय परिस्थिती तुकाराम महाराजांच्या याच्यावर निर्माण झाली किंवा संतांच्या याच्यावर काय परिस्थिती, अशा प्रकारची परिस्थिती केव्हा निर्माण होते की मोठ्या माणसाला छोट्या माणसाच्या पाया पडावं लागतं. असा काय प्रसंग तुकाराम महाराजांवर आला की त्याने आपल्या छोट्या माणसाच्या पाया पडायला वेळ आली? त्याची कारणं शास्त्रामध्ये, व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे असतील. आपण वेळेची मर्यादा ठेवून 1-2-3 कारण बघू. मोठी व्यक्ती छोट्या माणसाच्या पाया का पडते? एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला. एखादा मुलगा शाळेत शिकतो आणि शाळेत शिकत असताना
मुलगा शाळेत शिकताना तो नापास झाला, असं गृहीत धरा, तो नापास झाला. मुलगा नापास झाला, आई त्या मुलाला बोलते, वडील बोलतात, थोडी बडबड करतात, गप्प बसतात, पुन्हा बसवतात. पण पुन्हा जर तो 10वीला नापास झाला तर मग तर वडील त्याला मारतात, आई जास्त बडबड करते, पुन्हा बसवतात. आणि पुन्हा आई म्हणते तुझा मुलगा गेला मेल्या, तू अभ्यास कर, आता चांगला अभ्यास कर आणि पास हो. जर तो 2दा नापास होऊन 3ऱ्यांदा सुद्धा अभ्यास करीत नाही, त्यावेळेला आई काय म्हणते, अरे तू एकदा नापास झाला, तुझ्या वडिलांना मला बोलले, 2दा नापास झाला, तुझ्या वडिलांना मला किती बोलले, तुला मारलं, मी तुला बोलले, तुला उपाशी ठेवलं, तुला शिक्षा दिली, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरी तू अभ्यास करीत नाहीस. आता तुझ्या फक्त काय राहिलंय, काय राहिले, आता तुझ्या फक्त पाया पडायचं राहिले. तुझ्या पाया पडते, पण तू काय कर, चांगलं वाजव, अभ्यास कर. बरोबर. मला सांगा, मुलांना आईच्या पाया पडायला पाहिजे, बरोबर आहे, पण आई मुलाच्या पाया पडायला लागली, ही वेळ चांगली आहे का? ही वेळ चांगली नाही. तरी परंतु आई पाया पडते का? त्याचं कारण एक मातृ स्वभाव असा आहे की ह्या समोरच्या मुलाचं कल्याणच व्हावा, कुठल्याही परिस्थितीमध्ये याचं कल्याण व्हावा हे आईला वाटतं, म्हणून हिचा मातृ स्वभाव आहे. बरोबर. तसं या जगामध्ये संत जन्माला आले आणि या समाजाला बघितलं, त्यांनी सांगितलं भजन करा, नामस्मरण करा, चिंतन करा, दान करा, धर्म करा, अभ्यास करा, साधना करा, सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत. अशा वेळेला त्यांनी शिव्या देऊन सांगितलं, काय माये गेली होते भूतापाशी, हरी नये मुखाशी, अरे मुढा किती सांगू तरी नाही कधी पटकीची, किती सांगू तरी नाही कधी पटकीची, पुढे शिंदळीची रडतील रडतील, पुढे शिंदळीची रडतील. किती सांगू तरी नाही कधी भटकेचे, किती सांगू तरी नाही कधी भटकेची, पुढे सुंदरीचे रडतील, पुढे सुंदरीचे रडतील. ओ किती सांगू तरी नाही कधी भटकीची, किती सांगू तरी नाही कधी भटकीची, पुढे शिंदळीची रडतील, पुढे शिंदळी रडतील. किती सांगू तरी नाही कधी भटकीची, किती सांगू तरी नाही कधी भटकीची, पुढे सुंदरीची रडतील, पुढे सुंदरीचे रडतील. किती सांगू तरी नाही कधी बटकीचे. आता बटकीचे आणि शिंदळीच्या हा का गायत्री मंत्र आहे बाबा, का रामकृष्णारी मंत्र आहे? म्हणजे महाराजांना गोडीला सांगितलं, सांगत वाज तसे बोंब कोणी नायकती, हरी हरी म्हणता म्हणता थोर झाली हानी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सांगून ऐकलं नाही, शिव्या देऊन ऐकलं नाही, हाणून मारून ऐकलं नाही, अशा वेळेला संतानं आपल्या पाया पडायला सुरुवात केली. का? जसा आईचा मात्र स्वभाव हा मुलाचं कल्याण इच्छितो, तसा संतांचा मातृ स्वभाव समाजाचं कल्याण इच्छितो. म्हणून हा आईचा गुण संतानं घेतलेला आहे. तुम्ही संत माय
बाप कृपावंत. आईचा गुण संतानं घेतलाय, संताचा गुण नाही आईने घेतला, आईचा गुण संतानं घेतलाय. आणि म्हणून आईशी कळवळ्याची जाती करीला बागीन प्रीती, हा आईचा गुण आहे. तो गुण संतानं घेतला. शोधून आले संत हिताहित जगाचे, आई तापासून काढीती हित देऊन वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. हे जसं शास्त्र आईचा गुण घेऊन चालतं, त्या पद्धतीने अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. तैसे संत जोगी क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. तैसे संत जोगी क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी. हो तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी. हरी तैसे संत जोगी क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी, क्रिया करुणी दाविती अंगी. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. आणि म्हणून अशा प्रकारचा संतांचा स्वभाव समाजाचं विश्वाचं कल्याण व्हावा, आणि म्हणून मात्र स्वभाव असल्यामुळे संत आपल्या पाया पडायला निघाले. हा एक भाग. दुसरा भाग असा, आपल्या संत का पाया पडतात? आपणच मुलं, 2 मुलं 4 मुलं आपल्याला असतात आणि आपलंच ऐकत नाही ती पोरं. आपणच जन्माला घालतो आणि आपली पोरं आपलं ऐकत नाहीत. अशा वेळेला आई वडील म्हणतात एखाद्या महाराजाला, महाराज आमच्या मुलाला समजून सांगा. आता जो आई बापाचं ऐकत नाही तो बुवाच ऐकतो का? तो आई बापाचं ऐकत नाही तो बुवाच ऐकत असतो. बरोबर. मामाला सांगतात, गुरुजीला सांगतात, मित्राला सांगतात, त्याच्या मावशी काक्याला सांगतात, त्याला समजून सांगा. हे जसं आई वडील पर्याय शोधतात जन्म देऊन, तसा परमेश्वरानं सगळ्या मानव जातीला जन्माला घातलं, सगळ्या प्राणी मात्राला जन्माला घातलं. आणि त्याच्या लक्षात आलं की बाकीचे प्राणी माझं भजन करणार नाहीत, पण मनुष्य प्राणी माझं भजन करणार. पण मनुष्य जन्माला घालून सुद्धा हा मला मानित नाही, माझ्या विचारावर प्रेम करीत नाही. देवे दिला देह भजना गोमटा, मी याला सेवा करण्यासाठी, भजन करण्यासाठी आणि शहाणपण मिळवण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी मी याला मनुष्य जन्म घातलेला आहे. तरी हा जन्म मिळून सुद्धा त्या रस्त्याला येत नाही. शास्त्रानं सांगितलं, अनेकांना सांगितलं, तरी हा ऐकत नाही. ही देवावर मोठी आपत्ती आली. कुणावर? कुणालाही असं वाटतं ना, आपण आपली 2 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, आपलं ऐकायला पाहिजे. जसं आपल्याला वाटतं तसं हजारो व्यक्तीला, लाखो माणसाला जन्म घातलाय. त्याच्या पण काही अपेक्षा असतील ना? काहीच अपेक्षा नाहीत. त्याने आपण तरी मुलाला देताना सगळ्या गोष्टी फुकट दिल्या नाही, पण त्याने आपल्याला सगळं फुकट दिलंय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख मुळाया वचन, तेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. हे त्याने फुकट दिलंय. त्याने कधीही मागितलं नाही आपल्याला काय, पण त्याची अपेक्षा अशी, तो मागत नाही पण त्याची अपेक्षा आहे, तुम्ही मला हे केलं पाहिजे, मला जाणलं पाहिजे, माझं भजन केलं पाहिजे, ही ती अपेक्षा आहे. पण तो आपण करीत नाही. अशा वेळा त्याच्यावर आपत्ती आली. काय करावं यांना कुणी समजून सांगा. मी समजून सांगितले
वेदात सांगितलंय, शास्त्रात सांगितलंय, सगळ्यात सांगितलंय, पण गीतेत सांगितलंय तरी ऐकत नाहीत. मग त्यांनी काय केलं, त्याला मानणारी, त्याला ओळखणारी आणि आपल्यात बसणारी उठणारी अशी माणसं त्यांनी शोधून काढली की त्याला सुद्धा मानतात आणि आपल्यात बसतात उठतात. मग अशा शहाण्या माणसाला त्यांनी जवळ बोलावलं. मग याच्यामध्ये शहाणे कोण आहेत? संत आहेत, योगी आहेत, ज्ञानी आहेत, तपस्वी आहेत, जपी तपी आहेत. अशा लोकांना त्यांनी जवळ बोलावलं आणि त्यांनी एक मिटिंग घेतली. गड्यांनो, तुम्ही मला जाणता, माझं सुख काय आहे, ऐश्वर काय आहे, शक्ती काय आहे, सत्ता काय आहे तुम्हाला माहिती. ह्या सामान्य माणसाला तुम्ही समजून सांगा. अब्जावधी जन्मामधून त्यांना मुक्ती मिळायची असेल तर मनुष्य जन्म त्यांच्या पूर्वपुण्याने मिळालेला आहे. त्यांना मुक्ती मिळायची असेल तर त्यांना म्हणा, माझ्या विचाराचं स्मरण करा, अनुकरण करा, आठवण करा माझ्या विचाराची, मी सांगितलेल्या विचाराची. पण ते माझं ऐकत नाही, तर तुम्ही जाऊन त्यांना सांगा आणि पटवून द्या मी कोण आहे, कसा आहे, माझी सत्ता काय आहे, मी काय करू शकतो. तुम्ही भजन नाही केलं तर मी कोणत्या जन्माला तुम्हाला नेऊन घालीन, हे सगळं त्यांना समजून सांगा. तुम्ही सांगा, कारण माझं ऐकत नाही, तुम्ही सांगा. ते म्हणले ठीक आहे देवा, तू आम्हाला म्हणतो ह्या लोकांना समजून सांगा, पण ही माणसं लई पुढच्या टप्प्यातली येतणार, ऐकतच नाहीत. समजा त्यांनी आम्हाला त्रास दिला तर आम्ही त्यांना सांगायला गेलो मनानं, आणि ते जर म्हणले काय तुमचं ऐकायचंय, तर मग आम्हाला त्रास दिलं. भगवान म्हणले तुम्हाला जर त्रास दिला ना, तुम्हाला काय त्रास होतो ते मला सांगा, मी निवारण करीन तो त्रास, मी स्वतः निवारण करीन, पण तुम्ही त्यांना सांगा समजून. म्हणजे असं हो म्हणलेस, पण आम्हाला त्रास देतील, आमचं ऐकायला नाही ना, आम्हाला त्रास दिलं, त्याची तुम्ही काळजी करू नका, मी तुमचा त्रास निवारण, तुमच्या बरोबर मी राहील, पण माझं ते ऐकत नाही, तुमचं ऐकतील. मग संत त्यांनी हो म्हणले, ठीक आहे आम्ही आलो. मग संताला त्यांनी पाठवलं आणि संतांनी सांगायला मनानं सुरुवात केली. असं कोणत्या अभंगात ऐकले का तुम्ही? ज्ञानेश्वर महाराजाला लोक म्हणले तुम्ही ज्ञानेश्वरी लिहा आणि आमचं कल्याण करा, असं कुठल्या बोच्या कीर्तनातून ऐकलं? असं ज्ञानेश्वर महाराजाला एक माणूस म्हणला का आळंदी पैठण पंढरपूरचा, तुम्ही हरिपाठ लिहा आणि आमचं कल्याण करा, असं म्हणला. तुकाराम महाराजांना असा एक तरी देऊचा माणूस म्हणला का तुम्ही अभंग लिहा आणि आमचं कल्याण करा, असं म्हणलं? असं कोणत्याही माणसानं त्यांना म्हटलं नाही. तरी यांनी मनानं लिहिलंय हे सगळं, हे तुमच्या कल्याणासाठी मनानंच लिहिलंय. तरी मनानं लिहून सुद्धाही यांनी शाही दिली नाही. ह्या लोकांनी कागद दिला नाही, पेन दिला नाही, बोरू दिला नाही, वेळ दिला नाही, काही दिलं नाही. यांनी मनानं लिहिलंय तरी यांचं ते स्वीकारायला लोक तयार नाहीत. बघा, समजा मी जर काही कागद पेन दिला असला तर हिसकून घेण्याचा अधिकार आहे माझा, पण मी काहीच दिलेलं नाही ना, मी काहीच दिलेलं नाही. तरी यांनी मनानं लिहिलेले अभंग लोक म्हणले तुमचं एवढं चांगलं आम्हाला पसंतच नाही, ते बुडवायला निघाले. वास्तविक पाहता ज्या लोकांनी अभंग बुडवले त्यांनी पेन दिला होता का, कागद दिला होता का, काही पैसे दिले का, काही वेळ दिला का? काहीच नाही. यांनी मनानं लिहिलंय ना, हे मनानं लिहिलंय. तरी तिथली माणसं इतक्या मोठ्या मनाची होती, कागद तसा बुडायचा नाही म्हणून दगड बांधून बुडावला. तसा बुडत नाही ना, दगड बांधून कागद बुडवायचा. त्यावेळा लोकांना ज्यावेळा, आता ते काही 10 मिनिटाचं प्रकरण झालं का कागद बुडवायचं? 10 मिनिटात झालं का प्रकरण? अरे गावात त्याची चर्चा 5-10 दिवस झाली असेल ना, का 1 मिनिटात झालं काम? गावात चर्चा झाली, गावभर वादळ उठलं, गावचे लोक जमा झाले, आणि एक माणूस त्याच्यात गुन्हेगार थोडाच आहे. एक माणूस विरोधात गेला म्हणजे काही एवढं मोठं काम होत असतं का? कोपला पाटील गावीचे लोक, शब्द काय? गावचे लोक. अख्खा गाव पेटला आणि सगळा गाव जमा झाला. आता काही म्हणत असतील नका बुडू, आपण त्यांना काही दिलं नाही, काही नाही, तुम्ही कशाला बुडवता? तरी पण लोक, शहाणी माणसं, अजिबात नाही ठेवायचं म्हणले. वास्तविकता काही कारण नसताना हे वया घेतल्या आणि त्या बुडवायला गेले. तुकाराम महाराजांनी देवाला हाक मारली, देवा वैकुंठामध्ये आम्हाला बोलावलं, आम्हाला सांगितलं, आणि हे मनानं लिहिलं
तूच आम्हाला लिहायला सांगितलं. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, करावे कवित्व सांगितली मात, अवघे निमित्त बोलू नये. हे तू सांगितलं ना, मग तू सांगितलं तरी हे मनानं बुडाय निघालेत. आता याला काय करायचं? भगवान म्हणले बुडू दे, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही बसा तिथं. म्हणले मी काय, मला अन्न पाणी गोड लागतंय का? एवढं कष्टाने लिहिलं, अन्न पाणी सोडून मला तिथं बसलो. बरोबर. देवानं पाण्याला सांगितलं, जलदेवता, अग्निदेवता, वरुण देवता, ही सत्ता त्याची आहे ना. हे म्या बोलविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जगात, माझी सत्ता आहे म्हणले. त्याने अग्नीला सांगितलं, हे अग्निदेव, हे जलदेवता, ज्याचं तोंड ह्या अभंगाला शिवायला पाहिजे त्याची तोंड शिवत नाहीत, त्यामुळं तू सुद्धा तुझं तोंड या अभंगाला लावायचं नाही, तू सुद्धा शिवायचं नाही या अभंगाला. वास्तविकता अभंग ज्याचं तोंड शिवायला पाहिजे ती तोंड शिवत नाहीत, त्यामुळं तू मध्ये डोकं घालू नको, तू फक्त हे अभंग सांभाळून ठेव. हे कुणी सांगितलं? देवानं त्या पाण्याला सांगितलं, जलदेवता. जलदेवता म्हणले, महाराज ठीक आहे भगवान, तुमची आज्ञा. त्याने ते दगडासकट 14 दिवस अभंग जपून ठेवले, पण ते पाणी काही त्याला शिवलं नाही. ही आज्ञा कोणाची आहे? परमेश्वराची. ज्याने पाण्याला जन्म घातला, ज्यानं तुकाराम महाराजाला जन्म घातला, ज्यानं अभंगाला जन्म घातला, त्याची आज्ञाने ही शिवायचं नाही. शेवटी 14 दिवसानं त्या दगडासकट, आता याला दगडाचा याचा पहिलाच परिचय ना, कोणाचा? देवाचा दगडाचा परिचय नाही का? सेतू बांधला तेव्हा दगडावर रामाक्षर लिहिलं, दगडाच्या नाचा पहिला परिचय. त्या दगडाला सांगितलं बघ 14व्या दिवशी, ये अभंगवर घेऊन, सगळ्या गावाला दाखवलं. जेव्हा प्रत्यक्ष आले त्या अभंगाला पाणी शिवलेलंच नव्हतं, कोरडीचे कोरडे होते. दगड आहे कोरडा, दुरी कोरडी, अभंग कोरडे. लोक म्हणले 14 दिवस आपण बुडवलं तरी हे कोरडं निघलंय. भगवान काय म्हणले, तुम्हाला मी काय सांगितले, तुम्ही फक्त यांना समजून सांगा, आणि तुम्हाला काही संकट आलं तर मला सांगा ना, मी निवारीन. मग संकट निवारण झाल्यानंतर मग लोकांच्या लक्षात आलं नाही, हे संकट फक्त तुकाराम महाराज आलं का, ज्ञानेश्वर महाराज आलं नाही का? पैठणला रेडा बोलवायचं प्रकरण जे घडलं भांडणात, तुम्ही संन्यासीची पोरं, आमक्याची पोरं, तमक्याची पोरं, अधर्म आमकं, हे रेडा बोलायचं प्रकरण आलं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी देवाला म्हणलेत ना, तुम्ही आम्हाला सांगितलं यांना समजून सांगा, आणि हे काय समजून ऐकतेत का आमचं? ते म्हणते रेडा बोलवा. भगवान म्हणले त्यांनाच विचारा ना, तुम्ही कोणता वेद बोलवायचा? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच ब्राह्मणाला विचारलं, महाराज कुठला वेद बोलवायचा? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, कोणता वेद बोलवायचा? आता ते ऋग्वेदी मंत्र आहेत, ऋग्वेदामध्ये मंत्र आहेत सगळे अवघड मंत्र. ऋग्वेदात मंत्र आहेत, सामवेदात गायन आहे, अथर्ववेदामध्ये किंवा याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत, ऋग्वेदात मंत्र आहेत. म्हणले ऋग्वेद बोलवा. असं म्हटल्याबरोबर भगवान त्या रेड्याच्या इथंच जाऊन बसले कंठात. आता वेद हा देवाच्या मुखातून निघालेला आहे, देवच त्याच्या मुखात जाऊन बसले कंठात इथं. आता इथं देव बसलेले. ज्ञानेश्वर महाराज नुसले म्हणे, ज्ञानदेव म्हणे रेड्या बोल रे ऋग्वेद. ऋग्वेद बोल म्हणल्याबरोबर हा कंठातून आवाज देवाचा यायला लागला. तोंड रेड्याचं वाचलं, तोंड रेड्याचं वाचलं, ओंकार हा शब्द प्रमाण. पण भगवान इथं जाऊन बसल्यामुळे त्याच्यात आतून आवाज आला. जसं आपण सिनेमा पाहतो, इकडं आपलं तोंड असतं, त्या पडद्यावर सिनेमा दिसतो इकडं, पण मशीन कुठं असतं? आपल्या माग असतं. मशीन चालवणारा आपल्या माग असतो, त्याचं किरण तिकडं पडतं आणि माणसं इकडं बघून पिक्चर इकडं पाहतात आणि मशीन माग असतं. तसं रेडा बोलतो हे दिसलं, पण ते मशीन आत बसलंय. मशीन कुठं बसलंय? मशीन आत बसलंय आणि बोलतोय रेड्या, जसं पिक्चर सारखं. तसं ज्ञानेश्वर महाराजाला हिंदी साहित्य देव बोलते आतून, आणि ह्या सगळ्या लोकांना काय दिसलं? ह्या रेड्यांना रेडा बोलतोय. मग यांच्या पाया पडायला लागले. हे देवानं का केलं? या लोकांना समजावा, हे माझ्यापर्यंत यावा, म्हणून या संताला त्यांनी सपोर्ट दिला. तुम्ही फक्त यांच्याजवळ जा आणि यांना समजून सांगा. यांनी तुम्हाला विरोध केला, मला हाक मारा, मी हजर तिथे, फक्त यांनी विरोध करू द्या. चांगदेव महाराज भेटायला आले आणि ज्ञानेश्वर महाराज भिंती बसले. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, चांगदेवासारखा योगी भेटायला आलाय, गावातली सगळी माणसं आहेत, आता हे माणसं मला काय म्हणतील? एवढा मोठा माणूस आला आणि तुम्ही खुशाल ह्याच्या बसले.
भगवान म्हणले काळजी करू नका, त्याला एवढं येऊन द्या टप्प्यात असं, मी स्वतः भिंत ओढतो, ज्ञानी याची भिंत अंगी ओढली. आणि स्वतः ज्ञानेश्वर महाराज बघ त्या भिंती ओढली, देवाला भिंत ओढली आणि चांगदेव जिथं आहेत तिथं त्यांच्या जवळ भेटायला गेले. लोक म्हणले अरे चांगदेव वाघापासून आला आणि आपला ज्ञानदेव भिंत चालवली. अरे भिंत चालवली नाही वेड्या, भिंत ओढली. ते चालवायला काय ड्रायव्हर होते का काय? ज्ञानेश्वर महाराज काय ड्रायव्हर होते का गाडी चालवायला? हा, ते ड्रायव्हर नव्हते. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली नाही, भगवंताने ती भिंत धरली. जसा हातगाडी धरतो रेल्वे स्टेशनवरला हमाल, तशी हातगाडी सारखी भिंत धरली आणि थेट चांगदेवाच्या ओढणी. हा, चांगदेवाजवळ भिंत नेण्याचं कारण काय? चांगदेव महान तपस्वी होता, चांगदेव योगी होते, चांगदेव मोठे भक्त होते, चांगदेव अतिशय शहाणे होते. म्हणून मोठ्या माणसाचा सन्मान केला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची भिंत देवानं ओढली. का? चांगदेव महान तपस्वी होते, मोठे होते चांगदेव. कारण चांगदेवानं न बोलावता ज्ञानेश्वर महाराजांची भावंड त्याच्या गावाला पहिल्यांदा गेले. बरोबर, तिथे गेले गावात. आणि चांगदेव महाराज समाधीत बसलेले असताना बाहेर सगळा कचरा पडलेला होता. कशाचा कचरा? कशाचा? मृतदेह. जसा कागदाचा, मुंबईमध्ये प्लास्टिकच्या पिशव्याचा, तसा चांगदेवाच्या पुढे कचरा पडला होता मेलेल्या माणसाचा. कशाचा कचरा होता? मेलेल्या माणसाचा कचरा. जसा उकिरडा असतो, कचरा असतो, अस्ताव्यस्त पडलेला, अस्ताव्यस्त. ज्ञानेश्वर महाराजांना चांगदेव महाराज भेटले नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला, अरे एवढा मोठा तपस्वी आणि याच्या दारात एवढा कचरा पडलाय आणि आपल्याला त्याला भेटायचंय, पण हा कचरा भोवताली बघून, सगळा कचरा घाण बघून कसं भेटावा? पहिला आपण कचरा साफ करू. आणि म्हणून त्यांनी कचरा साफ केला. काय केला? जसं माणूस कचरा झाडून, नगरपालिका झाडून घेऊन कचरा नेते, तशी ज्ञानेश्वर महाराजांना हा कचरा आहे ना, मेलेली माणसं सगळी उठवली आणि त्यांच्या घरी पाठवली. किती कचरा साफ केला. जेव्हा हा कचरा साफ केला तेव्हा चांगदेव महाराज उठल्यानंतर हे निघून गेले. शिष्य म्हणले महाराज आता महाराज उठले ना, अजून गेले निघून. जेव्हा चांगदेव महाराज उठले त्यांनी पाहिले एक पण माणूस मेला नाही. म्हणजे मोठे संत आले होते आणि त्यांनी सगळी मेलेली माणसं उठवली. ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल सांगितल्यानंतर चांगदेव महाराजांनी विचार केला, अरे मला जे काम करायचंय ते काम जर ह्या लहान बाळानं केलं असेल तर ही बाळं लहान दिसायला येतं पण असायला नाही. तर ही बाळं लई मोठी आहेत, म्हणजे यांना भेटायला जायला पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज अगोदर चांगदेव महाराजाला बिना आमंत्रणात भेटायला गेले आणि ज्ञानेश्वर महाराजांना मेलेली माणसं उठून त्यांना भेटीचं आमंत्रण दिलं. म्हणजे आमंत्रण कसं दिलंय? ज्ञानोबारायाने त्यांना आमंत्रण दिलंय, पण कसं दिलंय? भेटीचं आमंत्रण दिलंय, पण मेलेली माणसं उठून दिली. हा सन्मान केला. बघा, आमंत्रण देत असताना सुद्धा माणूस अधिकारात विचारतो. समजा तुमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे आणि तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं की सत्यनारायणच्या पूजेला यायचं. मित्राला सांगितलं आपल्या पूजेला यायचं, सत्यनारायण लवकर यायचं, पाणी बिणी भरायचं तिथं, असं आमंत्रण सांगितलं तुम्ही आरोतुरो. पण तुमच्या साहेबाला आमंत्रण सांगायचं ठरलं तर कसं सांगणार? साहेबाला कसं सांगणार? साहेब आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, मेहरबानी करून तुम्ही आमच्याकडे आलं तर फार बरं होईल, आम्ही भाग्यवान समजू. साहेबाला सांगत असताना पाया पडू नये आणि मित्राला सांगत असताना आरोतुरो सांगू नये. का? योगाच्या अधिकारात. तसं एक चांगदेव महान योगी आहे, महान तपस्वी आहे, 1400 वर्षाचं साधना आहे. या माणसाला आमंत्रण सांगत असताना त्याच्या समोरची माणसं मेलेली उठून त्यांना सांगितलंय, हे आमंत्रण आहे महाराज, मी तुम्हाला भेटायला आलो पण तुम्ही भेटला नाही. तुम्ही तुमच्या स्वकर्तव्यामध्ये एकनिष्ठ होता, मला भेटायचं होतं पण तुम्ही भेटले नाही. तरी पण मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही मला भेटायला या. म्हणून हे सगळा कचरा साफ करतो. म्हणजे तुम्हाला उठल्या उठल्या काहीही काम नाही, उठल्या उठल्या तुम्ही ताबडतोब माझ्याकडे याल. ह्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडणार नाही आणि तुम्हाला वेळ मिळेल, हे दिलेलं आमंत्रण आहे. ही महाराज शक्ती एका योग्यानं दुसऱ्या योग्याचा केलेला मोठा सन्मान आहे. हा सन्मान आहे. आता उभं राहिलेले कीर्तनकार लोक काही बोलत होतं, कसंही बोलत होतं. चांगदेवाची जिरवली, चांगदेवाची अशी केली, चांगदेवाची तशी केली. 4 टिपणं पाठ करायचे आणि 1400 वर्षाच्या योगाला नावं ठेवायचं. याचं नाव कलियुग, याचं नाव 4 अभंग पाठ करायचे
आणि 1400 वर्षाच्या योगाला नावं ठेवायची, ही पद्धती सर्वथा चुकीची आहे. मला सांगा, सांगदेवाकडे किती शक्ती, किती भक्ती, किती युक्ती, किती ताकद असेल, त्याच्याशिवाय ज्ञानेश्वर महाराज गेलेत का तिथे? त्याशिवाय गेले का? चौघा भावंडाला घेऊन गेले वेड्या. 50 वर्ष मी आळंदी गावात राहतो, मला अजून ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचं स्वप्न पडाना. 50 वर्षात मला स्वप्न सुद्धा पडाना. आणि हे स्वतः चौघ भावंड त्यांच्या घरी भेटायला गेले. मग माझ्यात आणि चांगदेवात अंतर किती असेल महाराज? किती अंतर आहे? होऊन ज्ञानेश्वर महाराज भेटायला गेले आणि आपल्याला त्यांच्या सावलीचं स्वप्न पडाना, तरी माणसं नावं ठेवतात चांगदेवाला. त्यांना कोणत्या तोंडाने यांचं कौतुक करावा, कुठल्या तोंडाने यांचं कौतुक करावा या कीर्तनकार धर्म मार्तंडाचं? अरे चांगदेव कुठे? नुसतं भेटायला आले आणि कोरा कागद दिला, तर त्याच्यावर 65 वव्या लिहून त्यांचं कल्याण केलं महाराज. आणि आपल्या बहिणीला सांगितलं ह्यांचं कल्याण कर. एका भेटीत जर ब्रह्म साक्षात्कार देत असेल तर महाराज आपल्यासारख्यानं त्यांना नावं ठेवणं किती अवघड काम आहे आणि आपल्या जिभेला किती दोष लावून घेणं आहे. आता शब्द सुद्धा आहे, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. आता मराठी वाङ्मयामध्ये तुम्ही शब्द बघा, भ्रांती या शब्दाचा अर्थ काय? गर्व आहे असा अर्थ होतो. मराठी डिक्शनरी बघा ना तुम्ही, हरली चांगयाची भ्रांती. भ्रांती या शब्दाचा अर्थ गर्व होतो का? भ्रांती या शब्दाचा अर्थ अहंकार होतो का? भ्रांती या शब्दाचा अर्थ जिरवला असं होतो का? नाही ना. भ्रांती या शब्दाचा अर्थ आहे समज. चांगदेवाची फक्त काय बदलवली? समज. फक्त समज बदलवली. जशी मुलगी भोवल्यावर उभी राहिली, 5 मंगलाष्टक झाले आणि गळ्यामध्ये माळ घातली, ती वराच्या गळ्यात माळ घातली, सप्तपदीला प्रदक्षिणा केल्या, ब्राह्मणानं गाठ मारली आणि गाठ मारल्यानंतर तिने तिच्या गळ्यात हार घातला. मुलीने मुलाच्या गळ्यात, नवरदेवाच्या गळ्यात हार घातल्याबरोबर मुलीचं नाक बदलतं का? नाक बदलतं, रंग बदलतो, साडी बदलती, डोकं बदलतं, डोक्याचे केस बदलतात, हातपाय बदलतात. काय बदलतं मुलीचं? लग्नाच्या मंडपामध्ये मुलाला हार घातल्यानंतर मुलीचं काय बदलतं? फक्त समज बदलते. काय बदलतं? तिच्या मनात ती भ्रांती असते. काय? हे माझं घर आहे, हे माझं घर आहे, हे माझं घर आहे. ब्राह्मणानं गाठ मारल्याबरोबर तिची समज बदलती. हे माझं घर नाही, हे माझं माहेर आहे. हे माझं घर नाही, हे माझं माहेर आहे. आणि हे माझं घर आहे, हे माझं घर आहे. ह्या घराच्या प्रॉपर्टीची मालकी मी आहे, या घरातली मी पाहुणी आहे. जरी तिची आई असली, बाप असला, भाऊ असले, तरी तिच्या शरीरावरलं काही बदलत नाही. ना साडी, ना नाक, ना नथ, ना काही बदलत नाही. तिच्या फक्त बुद्धीतली समज बदलते. हे माझं माहेर आहे आणि हे माझं घर आहे. का? अग्नीच्या समक्ष 5 मंगलाष्टक झाल्याबरोबर तिची समज बदलली. तसं 65 ओव्या लिहिल्याबरोबर चांगदेवाची समज बदलली. विठ्ठल समज बदलणं हा काय गुन्हा आहे? हा काय गर्व आहे? हा, समज बदलणं गुन्हा आहे? समज बदलणं गर्व आहे? समज बदलणं अहंकार आहे? समज बदलणं काय आहे? समज बदलणं हे शहाणपण येण्याचं लक्षण आहे महाराज. समज बदलणं हे ज्ञान आहे. म्हणून हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. म्हणून महाराज ही अशा प्रकारची समज ही समाजाची बदलावा. काय बदलावा? तुम्ही तुमच्याच घरात राहा, तुमच्याच मुलाबाळात राहा, तुमच्याच बायका मुलात राहा, तुमच्या सुनाबाळामध्ये राहा. सगळं तुम्ही नोकरी चाकरी सगळं तुम्ही करा, अजिबात सोडू नका.
फक्त तुमची समज परमेश्वराविषयी बदला, इतकंच संताला काम करायचं. तुम्हाला घरदार सोडून जायचं नाही, सांगायचं नाही त्यांना, असं कुठल्याही अभंगात सांगितलेलं नाहीये. हे बघा, शरीर दोन प्रकारचं आहे. एक आई वडिलांना दिलेलं शरीर आहे, याच्यामध्ये मांस, हाड, पाणी आहे. पाण्याकडून रक्त आणलं, पृथ्वीकडून हाडं आणली, हवेकडून श्वासच आणला, याच्यात सूर्याकडून गरमपणा आणला, गरम शरीर हे सूर्याकडून आणलंय, आणि आकाशाकडून पोकळी आणली, हात आणला. देह हा पाताचा आणि लाऊसना, बरोबर आहे. हा बाहेरचा देह आणलेला आहे, शिखी त्याचा त्याची देणे लागे. आणि आतला दुसरा देह आहे. आत काय आहे? आत मन आहे, आत स्मरण बुद्धी आहे, आत आपलं कर्म आहे, आणि आपलं आत्मतत्व आत आहे. आत्मा, परमात्मा, महात्मा आणि आत्मा. ज्याला परमेश्वराचं ज्ञान आहे तो महात्मा, जो सर्व सत्ताधीश आहे तो परमात्मा, आणि दोघांचं ज्याला ज्ञान नाही त्याचं नाव आत्मा. त्याला हे कळत नाही ते कळत नाही, ते जीवात्मा. मग असा हा जीवात्मा, आपलं मन, आपलं कर्म, हे चौघजण आतलेत आपल्या मालकीचे, आणि हे बाहेरचे आई वडिलांना दिलेले. शरीर दोन प्रकारचे आपल्याला, दोन, एक आतलं आणि एक बाहेरचं. बाहेरच्या शरीराला अन्न लागतं. बाहेरचं शरीर कशावर जगतं? अन्नावर जगतं. म्हणून तुम्हाला नोकरी करावीच लागेल, धंदा करावाच लागेल, शेती करावीच लागेल, व्यापार करावाच लागेल. का? अन्न खायचंय ना. बाहेरचं शरीर जगवायचं असेल तर तुम्हाला अन्नाची गरज आहे, हे सगळं करावाच लागेल. कपाळ ठीक ठेवायचं असेल, कपाळ हे आई वडिलांना दिलेलं आहे, हे जर ठीक ठेवायचं असेल तर तुम्हाला अन्न खावाच लागेल. आणि कपाळावरलं लिहिलेलं बदलायचं असेल तर भजन करावाच लागेल. म्हणून घोटाळा घालायचा नाही. समज आपण एकातल्या याच्यात नाही घालायचं. हे बघा, जे अन्नमय शरीर आहे त्याला व्यवस्थित घरात तुम्हाला ठेवावं लागेल. त्याला गरम होणारे, ह्या शरीराला गरम होणारे, ह्याचं तापमान बिघडणारे, तुम्हाला घर बांधावं लागणार आहे, बरोबर. घर बांधावं लागेल, पंखा लावावा लागेल, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि ह्या शरीरासाठी. म्हणून धंदा पाणी नोकरी चाकरी अजिबात सोडायचं नाही, हा ह्या शरीराला पाहिजे. आणि आतलं शरीर जे मन आहे, जी बुद्धी आहे, जे आत्मतत्व आहे, जे कर्म आहे, त्याला बदलायचं असेल. मी 4 अभंग पाठ केले काय, 4000 अभंग पाठ केले काय, माझा रंग बदलणार नाही, माझी चामडी बदलणार नाही. माझी चामडी बदलायची असेल, माझा रंग बदलायचा असेल तर मला बदाम, काजू, पिस्ता असं भारी भारी अन्न खावा लागेल, तेव्हा माझी चामडीचा कलर बदलाल, बरोबर आहे. माझी चामडी बदलायची असेल तर मला अन्न बदलावा लागेल, आणि माझं मन बदलायचं असेल तर मला भजन करावं लागेल. मन बदलायचंय, मनाला रंग नाही, रूप नाही, काही नाही ना. मेंदू वेगळा आणि स्मरण वेगळं, मेंदू वेगळा आणि स्मरण वेगळं, कपाळ वेगळं आणि कपाळावरलं दैव वेगळं. आई वडिलाला कपाळ देता येतं, दैव देता येत नाहीये. दैव ज्याची त्याने आणलेलं आहे. आई वडिलाला जन्म देता येतो, आई वडिलाला कर्म देता येत नाही. एक मुलगा गाड्या उडवतो, 10-5 गाड्या त्याच्या दारात असतात, एकाच आईबापाचा मुलगा. एक गाड्या उडवतो आणि दुसरा रेल्वे स्टेशनला गाडा ओढतो. आईला विचारलं, तू गाडा ओढतो आम्हाला? अरे बाळा, मी मस्त त्याला जन्म दिला म्हणून कर्म दिलंय का? कर्म आईबापाला देता येत नाही. कर्म हे मागच्या जन्मातून येतं. आणि म्हणून 2 शरीर आहेत. एक शरीर कर्माचं आहे आणि एक शरीर धर्माचं आहे. हे शरीर धर्माचं आहे कारण हे उष्ण आणलंय ना, हे धर्मात आणलंय, हे उष्ण आहे, बरोबर. आणि एक शरीर कर्माचं आहे, म्हणून कर्माच्या शरीराला कर्माप्रमाणे, धर्माच्या शरीराला धर्माप्रमाणे. असं चालणार नाही महाराज. समजा मी कीर्तनाला आलो आणि एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर माझ्या मुक्कामी गाडीत कीर्तनाला होते. त्यांनी कीर्तन ऐकलं. बडे महाराज, तुमचं कीर्तन आम्ही ऐकलं, रात्री आमची गाडी मुक्कामाला होती, फार सुंदर कीर्तन केलं तुम्ही, अतिशय सुंदर, आवडलं. कुठं जायचं तुम्हाला? पुण्याला जायचं. बरोबर, द्या 200 रुपये द्या. मी त्यांना म्हणलं, 200 कशाला?
अहो मी 200 अभंग पाठ केले, तुम्ही माझं कीर्तन ऐकलं ना, मग कशाला पैसे घेत? मला सांगा, तिकिटाचे पैसे मला द्यावे लागतील का नाही? द्यावे लागतील. का? माझं शरीर अन्नमय शरीर आहे. ह्या शरीराला अन्न लागतं. माझं शरीर जर अन्नमय नसतं, फक्त प्राणमय असतं, माझा बाप मेला आणि बापाला स्वर्गातून खाली यायचे, मी पितराच्या दिवशी आमंत्रण दिलं, दादा तुमच्या नावानं मला जीव घालायचे, पितूर जेवायला आणलाय, तुम्ही या जेवायला. माझ्या बापाला पितराला पितृलोकातून स्वर्गलोकातून जेवायला खाली यायला डिझेल लागणार नाही, गाडी लागणार नाही, पेट्रोल लागणार नाही, काही लागणार नाही. का? ते शरीर प्राणमय आहे. अन्न नाही ना खात ते शरीर, ते प्राणाचं शरीर आहे. वायुयोगानं चालतं, अनंत किलोमीटर सेकंदाला चालतं, त्याला काही लागत नाही. आता तुमचं प्राणमय शरीर, तुमचं मन हे प्राणमय शरीर आहे. तुमचं मन, समजा तुम्ही रामेश्वरला गेलात, प्रयागराजला गेलात, तुम्ही आंघोळ करून आलं, मी नुसतं प्रयागचं नाव काढलं की लगेच तुमचं मन तिथं प्रयागला गेलं, तिथल्या गचांड्या किती बसल्या, तिथल्या रेटरीची किती झाली, तिथं आंघोळीला किती त्रास झाला, हे सगळं तुमच्या मनात आलं माघारी मन. मला सांगा, आता तुमचं मन काशीला आणि प्रयागला जायला डिझेल लागलं का? पेट्रोल लागलं का? काही गाडी लागली का? काहीच लागलं नाही ना. गेलं पण आणि आलं पण. का? हे प्राणमय शरीर आहे आणि हे अन्नमय शरीर आहे. आपलं जो शरीर दोन प्रकारचे आहे. अन्नमय शरीराला भुक्ती लागते. नीट माझं वाक्य आहे का? अन्नमय शरीराला भुक्ती लागते आणि प्राणमय शरीराला मुक्ती लागते. प्राणमय शरीराला काय पाहिजे? मुक्ती पाहिजे. याला भुक्ती पाहिजे, याला जेवण दिलं पाहिजे, याला चांगलं राहणं दिलं पाहिजे. हे भुक्तीच आहे, याला भोग द्यावे लागतात. ह्या शरीराला भोग पाहिजे आणि त्या शरीराला योग पाहिजे. ते योगानं सिद्ध होतं, हे भोगानं सिद्ध होतं. हे भुक्तीनं सिद्ध होतं, ते मुक्तीनं सिद्ध होतं. आणि म्हणून दोन शरीरामध्ये गफलत करता कामा नये. म्हणून नोकरीचा तुकाराम महाराज ब्रह्म साक्षात्कारी होते तरी मिरच्या विकायला जायचे, रानात पेरायला जायचे, ज्वारी बाजरी काढायला जायचे. का? त्यांना अन्न खायचं होतं ना. ज्ञानेश्वर महाराज उपजताच ज्ञानी होते तरी केळगावला, चरोळीला, मधुकरीला जायचे, भिक्षेत मधुकरी आणायचे आणि ते अन्न खायचे. का? भुक्तीचं शरीर अन्नमय शरीर आहे, त्याला तुम्हाला जेवण द्यावा लागेल. म्हणून भजन पूजन करणाऱ्या माणसानं कधी कामधंदा, नोकरी चाकरी हे सोडायचं नाही. काम करूनच भजन करायचं, हे लक्षात ठेवा. ते सोडायचं नाही. आणि म्हणून मग त्याला निघाण उठलं सुटलं चालला बोबलं कुठेही चालायचं नाही. हे शरीर ठेवायचं आहे का? मग तुम्हाला ते करावं लागेल. आणि ह्या शरीरातून मुक्ती मिळायची का? मग ध्यान करावं लागेल, दान करावं लागेल, धर्म करावा लागेल, चिंतन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, संतांची सेवा करावी लागेल. ह्याच्यातून मुक्ती मिळणार आहे. आणि म्हणून हे फक्त बदलायचंय, ही समज बदलायची, ही फक्त समज. जशी नववधू मुलगी आपली समज बदलवते आणि आपल्या समजुतीने वागणं बदलवते, मग ती माहेरला आल्यानंतर तिचं वागणं वेगळं असतं, सासरला गेल्यावर तिचं वागणं वेगळं असतं. मुलगी तीच, पण सासरी गेली तिचं वागणं वेगळं असतं. सासरी गेली तर ती पाट 5लाच उठती आणि तीच मुलगी महिन्याभरानं माहेरला आली ती पार 7-8ला उठती. बाकी सगळ्या भाऊजाई तिच्या उठलेल्या असतात, आई उठलेल्या असती. आणि उलट भाऊजाई म्हणली उठ, हे म्हणते, आई म्हणते झोपू दे तिला. पण सासरी गेली तर ती सगळ्याच्या अगोदर उठती, माहेरी आली सगळ्याच्या उशिरा उठती. तिचं काय बदललं? नाक बदललं, कपाळ बदललं, पोट बदललं, खाणं बदललं काय? ती फक्त समज बदलली. तसं भक्ती क्षेत्रामध्ये फक्त तुमची काय बदलायची? समज. घर सोडायचं नाही, दार सोडायचं नाही, भाकापोरं सोडायचं नाही, काय सोडायचं नाही, फक्त तुमची समज बदलायची. आणि ही समज बदलावा म्हणून संत वैकुंठाहून आले आणि आपल्या पाया पडायला लागले. अरे तुमच्या पाया पडतो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. लागोनिया पाया विनविता तुम्हा, लागोनिया पाया पाया विनविता तुम्हाला. हो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला तुम्हाला.
विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा हो करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा वेळा तुकोबाराय आपल्या पाया पडतात हा मी मुद्दा आपल्या समोर ठेवलाय. का मोठा माणूस आपल्या लहानाच्या पाया पडायला निघालेले आहेत? त्याचं कारण असं आहे की आपली समज बदलून जावा आणि मात्र हृदय आहे. महाराज म्हणतात अरे मी मनानं तुम्हाला आम्ही सांगायला का आलो? त्याचं कारण तुका मध्ये मज धाडेले निरोप तुका मने मज धाडेले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाते पाऊले समान मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप तुका मने मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. आम्हाला निरोप देऊन देवानं पाठवलेलं आहे. आम्हाला पाठवलंय म्हणून आम्ही तुमच्या पाया पडायला लागलो. जसं एका खेडेगावामध्ये जर एखाद्या जनावराला जर रोग आला खुरकुताचा तर जिल्हा परिषद पंचायत समितीचे डॉक्टर शासन त्याला पाठवतं जा त्या गावामध्ये खुरकुतीचा आजार आला प्रत्येक जनावराला इंजेक्शन द्या. मग तो डॉक्टर औषध पाणी घेऊन स्वतः गावात येतो. ग्रामपंचायतमध्ये पुढे थांबतो पटांगणात थांबतो. बाबा चला कोणाचे किती जनावर आहे सांगा. काही काही माणसं वस्ती वाचतात ते गावात आले असे चहा प्याला ते म्हणतात आमच्या जनावरांना काही नाही झालं आम्हाला नाही द्यायचे इंजेक्शन. तो डॉक्टर पाया पडतो अरे बाबा तुमच्या जनावरांना काही झालं नाही पण होऊ नये म्हणून पंचायत समितीची ऑर्डर आहे आम्हाला की तू चल माझ्या गाडीवर बस मीच तुला चहा पाचतो पण तुझी पोठा पुढे तेवढं दाखव. कळलं का? आता तुम्ही सगळे आपण खेड्यातली माणसं आहेत माझं म्हणणं आपल्याला कळलं असेल. तुझा पोठा दाखव तू पैसे देऊ नको फक्त मला तुझ्या जनावराला इंजेक्शन देऊन गाई किती म्हशी किती शेळ्या किती कोंबड्या किती काय ती यादी एकदा करू दे म्हणजे मी जिल्हा परिषदला रिपोर्ट देईल आणि मला ज्याच्यासाठी पाठवले ते काम मला करता येईल. त्यामुळं तो डॉक्टर पाया पडतो आणि हे लवकर गिऱ्हाईक निघत नाही. हे जसं तसं तुकाराम महाराज आपल्या पाया पडायला लागले. लागून या पाया गणवितो तुमच्या पाया पडतो तुमच्या पाया पडतो का करटाळी बोला मुखी करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी
पण तुम्ही हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण. अशा दोन गोष्टी का सांगितल्या? टाळी वाजवा आणि नाम घ्या. अगोदर टाळी वाजवा आणि मग नाम घ्या असं का सांगितलं? अगोदर नाम घ्या मग टाळी वाजा असं का नाही सांगितलं? अगोदर टाळी मग नाम, किंवा नुसती टाळीच वाजवायची, नाव घ्यायचंच नाही, किंवा फक्त राम 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 म्हणा, टाळी वाजायचीच नाही. टाळी न वाजवण्यामध्ये काय तोटा आहे किंवा नाम न घेण्यात काय तोटा आहे आणि दोन्ही गोष्टी घेण्यात काय नफा आहे हे कळलं पाहिजे. आणि महाराजांनी नाम अगोदर सांगायला पाहिजे, तर अगोदर टाळी वाजायला सांगितली मग नामस्मरण. असा क्रम का लावला महाराजांनी? असं का लावलं? त्याची अनेक कारणं आहेत. टाळी वाजवणं मी आपल्याला सांगितलेलं आहे, हे शरीर, हे बाहेरच्या शरीरात टाळी आहे. संतांचं बोलणं अंधश्रद्धेचं नसतं. कुठले संत साधू बोलला अंधश्रद्धा नसते. त्या बोलण्यामध्ये ज्ञान असतं आणि त्या बोलण्यामध्ये विज्ञान असतं. ज्ञान विज्ञान तुझ तैसे वाटून देऊ. ज्ञान आणि विज्ञान. आता ज्ञान आणि विज्ञान कशाला म्हणतात? एका वाक्यात फरक सांगतो. जी गोष्ट दिसते त्या गोष्टीची प्रगती करायची, विकास करायचा दिसणाऱ्या गोष्टीत. पूर्वी आपण फोन करायचो तो बूथवर जायचो आणि असे गोल नंबर फिरवायचो फोनला, STD बूथ त्याला म्हणायचे, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यात प्रगती झाली, बारके मोबाईल आले, नंबर. त्याच्यात पुन्हा प्रगती झाली, स्क्रीन टच आले, नुसतं टच, नंबरच नाही राहिले, बरोबर. ही प्रगती, दिसणाऱ्या गोष्टीत प्रगती करणं याचं नाव विज्ञान आहे. आणि न दिसणाऱ्या गोष्टीमध्ये प्रचिती देणं याचं नाव ज्ञान आहे. जी गोष्ट दिसत नाही त्याचा अनुभव द्यायचा हे ज्ञान आहे, आणि दिसणाऱ्या गोष्टीची प्रगती करायची हे विज्ञान आहे. आता विज्ञान आणि ज्ञान ह्या दोन गोष्टी संत आपल्याला देतात, तेव्हा त्याच्यात समान. आता विज्ञान काय आहे? टाळी वाजवायची हे विज्ञान आहे, आणि नामस्मरण करणं हे ज्ञान आहे. तुम्हाला कसं काय सांगतो तुम्हाला. आतापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी मैतीला गेलात, बरोबर. सगळ्यात जास्त माहिती अटॅक आलेल्या महिलाच्या दिसल्या तुम्हाला का पुरुषाच्या दिसल्या? आईची शपथ घेऊन सांगायचं. सगळ्यात जास्त माहिती अटॅक येऊन मेले, बाई मेल्याच्या माहितीला गेले का पुरुष मेल्याच्या? बरोबर. बर, पुरुष आणि स्त्री एकाच घरात राहते, एकच अन्न खाते, एकच पाणी पिते, एकच सूर्यप्रकाश आहे, एकच रस्ता आहे, एकच रोड आहे, सगळे एकच आहे ना. तरी पुरुषाला जास्त अटॅक येतो आणि बाईला येत नाही. याचं काय कारण? महिला अटॅकने जास्त मरत नाही, पुरुष जास्त अटॅकने मारतात. याचं कारण काय? याचं कारण विज्ञान आहे. याचं कारण काय? विज्ञान. अरे ज्या कुटुंबामध्ये, ज्या घरामध्ये बाई आणि पुरुष राहतो तो नवरा अटॅकने मरतो आणि बाई म्हातार होऊन म्हातारी पार तिचे अंगाचे पार खारका झाल्या तरी म्हातारी अजून चांगली बोलत, चांगली राहते, चांगली अर्धी भाकरी खाती. हा, आणि एवढा हा गबूच्या गबू टमाटा मध्येच गेला, हा मध्येच गेला टमाटा, हा कस काय फुटला मध्ये. आणि ही बाई एकच घर, एकच पाणी, सगळे एक असताना हे दोघात फरकच काय झाला? त्याचं कारण विज्ञान आहे. ही अंधश्रद्धा नाही, हे विज्ञान आहे. हे बघा, टाळी वाजवण्यामध्ये आपल्या हातावर प्रेशर येतो. हातावर काय येतो? प्रेशर येतो. कसा प्रेशर येतो हातावर? बघा, नळी एवढीच असली आणि झाड तिकडे आणि पाणी द्यायचे आणि नळी तर कमी जरा, तर तुम्ही काय करणार? त्याचं तोंड दाबलं की पाणी लांब पुढं पडतं, बरोबर आहे. दाबलं की पाण्याचा प्रेशर येतो लांब. तसं आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस प्रेशर येतो हातावर अथवा पायावर, 72,000 नाड्या, ह्या सगळ्या नाड्या हातावरून माघारी जातात, पायातून वर येतात आणि हातापर्यंत येऊन वरून डोक्याकडून सगळ्या प्रवास करतात. ज्यावेळा इथं हातावर आपण असा प्रेशर देतो, प्रेशर दिला हातावर, की ह्या नाड्या दाबल्या जातात आणि दाबल्या की प्रेशरनं त्याच्यात रक्तप्रवाह सुरू होतो. वेगानं रक्तप्रवाह सुरू झाला असं गृहीत धरा. वेगानं रक्तप्रवाह सुरू झाला की आतल्या ज्या शरीराच्या ज्या नाड्या हातल्या
ह्या नाड्या आतून जे बसलेले घाण नाडी जिथं रक्त वाहतं त्याच्या आतून तेलकट तुपट खारट तुखट टमाटा बटाटा पावभाजी श्रीखंड बासुंदी गुलाबजाम खराब आमकी भाजी धमकी भाजी या आतून जेवणाचं ताट खरकट होतं जेवण झाल्यावर तसं आतून जिथून रक्त वाहतं तिथून आतून हे चिटकून बसतं थोडं 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 आणि चिटकून बसलं की रक्ताचा जितका रक्ताला प्रवाह मिळायला पाहिजे मोकळी पोकळी मिळायला पाहिजे ती मिळत नाही आणि मग रक्त पुरवठा कमी होतो. जसं शेतकरी माणसं दंडातून हे देतात पाणी देतात पण दंडामध्ये गवत आलं की तो कुऱ्हाडीने ह्यात गवत तासतो असं खोऱ्याने गवत तासितो आणि दंड तासून मोकळा करतो तेव्हा पाणी भराभरा पडतं. पण गवत आत आलं आणि पाणी सोडलं की दंड फुटून जातो. तसं आतमध्ये ही चिटका चिटकी टमाट्या बटाट्याची पावची बसलेली ही बसलेली मग तो दंड फुटतो. मग ते आत चिटकलेलं राहू नये म्हणून प्रेशरने रक्त आलं जोरात पाऊस पडला की सगळी गटारं साफ होऊन जातात नाही का. तसा जोरात रक्त प्रवाह सुरू झाला आत चिटकलेलं बाहेर निघून जातं आणि रक्तामध्ये ते निघून जातं आणि प्रवाहित रक्तवाहिन्या मोकळ्या राहतात आणि मोकळ्या रक्तवाहिन्या झाल्या की त्याला प्रेशर येत नाही. त्यासाठी हे प्रेशर दिलं की जोरात रक्त वाहतं. म्हणून डॉक्टर सांगतात सकाळी पायी चाला हसा बोला टाळी वाजा. हे आमच्या हजारो वर्षापूर्वी संतांना सांगितले टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी म्हणजे चालणं झालं पाहिजे टाळी वाजवणं झालं पाहिजे. हे प्रेशर आलं की हृदय मोकळं राहतं. आता पुरुषामध्ये स्त्रीमध्ये प्रेशर कसं सतत बाईच्या हातावर प्रेशर आहे. सतत बाई चपाती करायला लागली असं बेलणं फिरवणार म्हणजे हिच्या हातावर प्रेशर आलं ना बेलण्याचं आलं का नाही. चपाती फिरायला लागली प्रेशर आलं. बाई कणिक मळायला लागली तरी तिच्या हातावर प्रेशर आलं बरोबर. बाई सारून काढायला लागली प्रेशर आलं. फरशी पुसायला लागली प्रेशर आलं. भांडी घासायला लागली प्रेशर आलं. आतून घातली मोठी मोठी दसऱ्याला काढ दिवाळीला काढ मग खालची वरची भांडी बाईच्या हातावर प्रेशर येतं. धुणं धुवायला लागली बाईच्या हातावर प्रेशर येतं. ह्या सगळ्या कामात बटाटे टमाटे भाजी चिरायला लागली दोन हातानं बटाटा पक्का धरणार आणि असं धोरण चिरणार वांगे चिरायला प्रेशर येतं. हे सगळं काम करत असताना बाईच्या हातावर प्रेशर महिलाच्या हातावर प्रेशर आहे. पुरुषाच्या हातावर काय प्रेशर आहे महाराज फक्त एवढं चोळायचं एवढंच ना. ते बी फक्त अंगठ्यावर आहे फक्त अंगठ्यावर प्रेशर आहे बाकीची सगळी मोकळी आहेत. मला सांगा काय प्रेशर आहे याच्या हातावर सांगा तुम्ही काय प्रेशर आहे. काही प्रेशर नाही. उलट बाई 4 दिवस कुठं बाहेर गेली कुठं माहेरी गेली भावनेकडे गेली तर ह्याची चड्डी असते ना मोरीत ती तशीच असती. तो चड्डी सुद्धा देत नाही एवढा सुद्धा प्रेशर देत नाही. 7, 8, 10, 12 चड्ड्या घरात असतात. रोज एक चड्डी तिच्यावर रोज एक चड्डी तिच्यावर रोज एक धुतच नाही. खालच्या चड्डी दम कोंडून मरती. अरे म्हणजे माझा वास यायला लागला मला धुवून बाहेर काढ तरी हा चड्डी सुद्धा धुत नाही. एवढं प्रेशर याच्या हातावर जर येत नाही भगवान म्हणतो तू काहीच प्रेशर देत नाही ना तुला मीच प्रेशर देऊन नेतो. तुला देता येत नाही मी तुला प्रेशर देतो आणि घेऊन जातो. हे महाराज विज्ञान आहे. हे काय आहे. तुम्ही काहीच हातावर जर प्रेशर दिलं नाही तर आपलं हृदय बंद झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराजाला हे सांगायचे तुमच्या पाया पडतो पण तुमचं हे शरीर जर ठीक ठेवायचं असेल अन्नाचं शरीर जर ठीक ठेवायचं असेल लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी हातानं टाळी वाजवा. आला प्रेशर द्या म्हणून ज्या माणसाला जेवताना घाम येतो त्याला चालताना दम लागतो त्याचं कंबर दुखतं त्याचे गुडघे दुखतात. या माणसानं 15 मिनिटं 1 महिनाभर नुसती टाळी वाजून बघ. सकाळी 15 मिनिटं आणि संध्याकाळी 15 मिनिटं अशी जोरात टाळी वाजवायची अशी टाळी वाजवायची. ज्या वेळा टाळी वाजवणार महिन्याभरानं बघ तुझं कंबर कमी आलं का. प्रेशर आल्यामुळे
रक्तवाहिन्या जिथं रक्त जात नाही तिथं प्रेशरनं त्या हाडात रक्त गेल्याशिवाय राहत नाही आणि त्याचे गुडघे कंबर हृदय मोकळं होतं. पण तुम्हाला हाताला प्रेशर द्या. तुम्ही पहा आतापर्यंत महाराष्ट्रात हजारो टाळकरी आहेत, पण एक टाळकरी मला अटॅकने मेल्याला दाखवा. एक टाळकरी त्याला अटॅक आला आणि हा अटॅकने टाळकरी मेला. महाराज मरण पण टाळ वाजलाच नाही ना कधी. मी का सांगतो टाळकरी एक दाखवा. सतत हातावर काय त्याच्या काकडा घेताना टाळ वाजताना सारखा भजन काकडा वारी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या प्रेशरनं चालतात महाराज, प्रेशरनं चालतात आणि म्हणून त्याला मरण अटॅकने येत नाही. महिला सहसा अटॅकने मरत नाही. हातावर प्रेशर आहे ना, हातावर प्रेशर आहे त्यामुळे महिला अटॅकने मरत नाही, टाळकरी मरत नाही. तुम्ही पहा गायी वळणारा कोरोनानं किती माणसं मेली. संपूर्ण भारतातला मला एक माणूस दाखवा की ज्याच्या दारात गायी आहेत जो गायी ओळतो गायीजवळ सेवा करतो तो एक माणूस मिळाला. एक माणूस अख्ख्या भारतातलं चॅलेंज आपलं. ज्याच्या दारात गाय जो गायीची सेवा करतो, रोज गायीचं शेण काढतो, गोमूत्र काढतो, गायीचं सेवा करतो, गायीला पाणी पाजतो, चारा टाकतो, असा सगळ्या भारतातला कोरोनानं एक माणूस मिळाला गायीचा सेवक असा मला दाखवा. एक सुद्धा नाही. का? तिच्याजवळ त्या एनर्जी जातच नव्हत्या ना. ते जंतू जातच नसत गायीजवळ. ते गेले की गोमूत्राच्या शेणाने ते न्यूट्रल होऊन जायचे, जातच नाही. तसं हातावर जर आपल्या प्रेशरच नाही, अरे अभंग किंवा कीर्तन प्रवचन ही मला पुण्य मिळवेल याच्यासाठी तुम्ही ऐकूच नका. पुन्हा सांगतो अभंग कीर्तन तुम्हाला पुण्य मिळेल याच्यासाठी ऐकू नका. मला पुण्य मिळेल आणि मी स्वर्गाला जाईल मेल्यावर याच्यासाठी ऐकू नका. जिवंतपणामध्ये आपल्या घरामध्ये स्वर्ग कसा निर्माण होईल याच्यासाठी कीर्तन प्रवचन ऐका, ह्याच्यासाठी ऐका. एकटा माणूस मारायचा आणि स्वर्गाला जायचं. तिथली माणसं माघारी निघाली, तू कुठे दिवा लावायला चालला तिकडं स्वर्गेचे अमर देव, तिथली इकडे निघाली आणि तू काय चालला मेल्यावर स्वर्ग. म्हणून गर्दी मंदिरात पाया पडायची गर्दी मंदिरात करायची नाही. मंदिरात पाया पडण्यासाठी जाऊ नका. मंदिरात त्याच्यासाठी जा आपल्या घराचं मंदिर कसं बनल याचा विचार करून मंदिरात जा. मंदिरात मूर्तीच्या पाया पडून काय मड मिळणार आहे का तुम्हाला? नाही मिळणार. या मंदिरातला मूर्तीमध्ये कोणता मूर्त विचार होता तो मूर्त विचार आपल्या घरात कसा येईल आणि त्याच्यातून आपल्याला समृद्धी शांतता समाधान कसं मिळेल याच्यासाठी मंदिरात जा, त्याच्यासाठी मूर्तीच्या पाया पडा. मंदिरात गर्दी करायची नाही. आपल्या घराचं मंदिर बनलं पाहिजे. जिवंतपणा आपल्या घरामध्ये मुलाबाळामध्ये बायका पोरामध्ये नात्यागोत्यामध्ये स्वर्ग निर्माण झाला पाहिजे असा विचार ऐकण्यासाठी कीर्तन प्रवचन ऐका. त्या विचारातून ऐका. आणि म्हणून कीर्तन प्रवचन पुण्य मिळेल आणि बरं वाटतंय घरात करमत नाही जरा माझ्या वाटती म्हणून यायचं अजिबात घेऊन नका. अजिबात यासाठी करू. ह्याच्यातून मला काहीतरी उद्यासाठी घेऊन जायचे, मला आज याचा फायदा होणार आहे तो विचार मला पाहिजे याच्यासाठी तुम्ही या. आणि त्या विचाराचं श्रवण स्मरण आणि अनुकरण चांगलं ऐका, लक्षात ठेवा आणि वागण्यात आणा. ह्या 3 गोष्टी घडल्या तर आपल्या घराचं मंदिर व्हायला फार टाइम लागत नाही आणि आपल्या घराचा स्वर्ग व्हायला सुद्धा टाइम लागत नाही. पण विचारासाठी या गोष्टी ऐका. म्हणून कीर्तन प्रवचनाचे अभंग ही अंधश्रद्धा नसून ज्ञान आहे आणि विज्ञान आहे. आणि म्हणून हे विज्ञान आहे. टाळी वाजवा तुम्ही. तुमचं बाहेरचं शरीर ठीक राहणार आहे, तुम्हाला लाईफ सुंदर मिळणार आहे, आयुष्य छान जाणार आहे. म्हणून तुम्ही टाळी वाजवा. तुमच्या पाया पडतो, लागून या पाया विनवतो तुम्हाला करे टाळी. टाळी पहिली वाजवा. अगोदर हे ठीक शरीर असेल तर तुमचं आत्म ठीक राहील. याला ताप आला आत भजन करू शकत नाही, हे बिघडलो आतलं नीट राहू शकत नाही. हे चांगलं पाहिजे. बाहेरचं शरीर चांगलं असलं की आतलं चांगलं राहतं. म्हणून अगोदर टाळी सांगितली, नंतर मुखी नाम, नंतर नामस्मरण सांगितलेलं आहे. मग नामस्मरण करा. नामस्मरण का करा? जसं मी आपल्याला सांगितलं, अन्नानं भुक्ती मिळते आणि नामानं मुक्ती मिळते.
नामापाशी चारी मुक्ती ऐशे बहुता ग्रंथी बोलिले. नामानं मुक्ती आहे आणि अन्नानं भुक्ती आहे. तसं अन्नानं टाळीनं हे शरीर ठीक राहणार आहे आणि आतलं शरीर नामानं बदलणार आहे. म्हणून नाम घेतल्यानं मन बदलेल, नाम घेतल्यानं मेंदू बदलणार नाही, पण नामानं स्मरण बदलणार आहे. नामानं हृदयाचं रक्त बदलणार नाही, पण नामानं अंतकरणाचा भाव बदलल्याशिवाय राहणार नाही. नामानं शरीरानं व्यवस्था, टाळी वाजून व्यवस्था होईल आणि नामानं अवस्था मिळेल. महिलाच्या बाजूला महिला बसल्या, पुरुषाच्या बाजूला पुरुष बसले, ही व्यवस्था आहे. ही काय व्यवस्था? बसायला गादी टाकली, बसायला खाली टाकलं, ही व्यवस्था आहे. पण कीर्तन ऐकल्यानंतर तुमच्या मनाची व्यवस्था बदलणार नाही, अवस्था बदलणार आहे. काय बदलणार आहे? अवस्था. मन बदलणार. व्यवस्था नाही बदलू शकत. व्यवस्था ही बाहेरून असते आणि अवस्था ही विचारानं असते. विचार बदलण्याने अवस्था बदलते आणि बाहेरचे पदार्थ बदलण्यानं व्यवस्था बदलते. आणि म्हणून मनानं टाळी वाजून शरीराची व्यवस्था बदलेल आणि नामस्मरणानं अंतकरणाची अवस्था बदलेल. मग कोणतं नाव घ्यायचं? विठ्ठल 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 म्हणावे वेला. विठ्ठल 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 म्हणावे वेला. विठ्ठल विठ्ठल हा सुख सोहळा स्वर्गी नाही, 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 स्वर्गी नाही. विठ्ठल 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 म्हणावे वेला. विठ्ठल 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 म्हणावे वेळा. विठ्ठल विठ्ठल हरी विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमार, कुमार विठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. टाळी वाजवा. बोला पुंडलिकावर दे हर विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. एक मिनिट टाळे नाही वाजवले तर तुम्ही फ्रेश झालात का नाही? फ्रेश झाला का नाही? टाळी वाजवल्यामुळे लगेच फ्रेश होतं. शरीरामध्ये गरमपणा तयार होतो आणि रक्त प्रवाहित होतं. आणि म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल या शब्दाचा अर्थ वेळोवेळी विठ्ठल का म्हणायचं? विठ्ठल विदा ठाण शून्यांना ते गृह्णाती ते विठ्ठल. हा हे संस्कृत विठ्ठल शब्दाचे अर्थ आहेत. याचं आपल्याला काही देणं घेणं नाही. मला
काही तुम्हाला संस्कृती काही नाही, कोणाला काही सांगायचं नाही. काही सोपं आपल्याला जगायसाठी काय पाहिजे विठ्ठल, तर वि शब्द अर्थ आहे. विद म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे शहाणपण. ज्ञान थोडा शब्द अवघड आहे, सोपा शब्द लक्षात ठेवा. व शब्दाचा अर्थ आहे शहाणपण, ठ शब्दाचा अर्थ आहे स्थिर, आणि ल शब्दाचा अर्थ आहे सुंदर. बघा, तुमचं शहाणपण तुमच्या जवळ सतत स्थिर पाहिजे, तेव्हा तुमचं सौंदर्य समाजामध्ये सुंदर राहणार. हा विठ्ठल शब्दाचा अर्थ सोपा. एक अर्थ, अनेक अर्थ, एवढाच आपल्याला मर्यादित सांगू. तुमचं शहाणपण, आपल्याजवळ शहाणपण आहे पण स्थिर पाहिजे. ठ शब्दाचा अर्थ आहे स्थिर, व शब्दाचा अर्थ आहे शहाणपण ज्ञान, आणि ल शब्दाचा अर्थ आहे सुंदर. ल म्हणजे सुंदर, ठ म्हणजे स्थिर, आणि व म्हणजे ज्ञान. आता तुम्हाला तुमच्या घरात उपयोगाला येईन कराय बघा. शहाणपण आपल्याजवळ पाहिजे, स्थिर पाहिजे. आपण शहाणे नाहीत का? आहोत. पण आपल्याजवळ शहाणपण सोमवारी गुरुवारी असतं, रविवारी बुधवारी राहत नाही. आणि अभंगातलं चरण काय सांगते, स्थिर पाहिजे म्हणजे हमेशा पाहिजे. बरोबर आहे. ठ म्हणजे स्थिर, शहाणपण पाहिजे पण कायमचं पाहिजे. आपल्याला दिवाळीची अमावस्या आहे, ती एकदम शहाणी वाटते. शहाणपण, करंजा, लाडू, शंकरपाळे, नवे नवे कपडे, रांगोळ्या, आकाश दिवे, दिवाळी अमावस्या. बरोबर आहे. पण आखाडी अमावस्या ही सुद्धा तिचीच बहीण आहे ना. आखाडी अमावस्या हिला मात्र आपलं शहाणपण बिघडून जातं, आणि दिवाळी अमावस्याला शहाणपण येतं. श्रावण महिन्याचा सोमवार आला की शंकराच्या मंदिरात लाईनीच्या लाईनी. मंगळवारी त्याच्या दारातला कचरा उचलायला कोणी जात नाही. कार बाबा, का नाही गेला त्याच्या पाया पडायला मंगळवारी? सोमवारी गेला लाईनच्या लाईन, मंगळवारी का नाही? सोमवारीच त्या पिंडीमध्ये शंकर पार्वतीला घेऊन बसलेला आहे, आणि मंगळवारी काय तिला गोव्याला घेऊन फिरायला गेला का? शंकर तिला फिरायला घेऊन गेला का गोव्याला बायकोला? आपल्याजवळ शहाणपण आहे पण सोमवारी आहे, मंगळवारी नाही. आणि विठ्ठल शब्द काय सांगतो, तुझ्याकडे शहाणपण ठेव पण कायमचं ठेव. विद म्हणजे ज्ञान, तिष्ठती म्हणजे स्थिर उभा राहिलेलं, स्थिर शहाणपण ठेव, बदलता कामा. याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी एक गोष्ट सांगतो 2 मिनिटात. छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट आपल्याला सांगतो. तुम्हाला गोष्ट माहिती आहे, मला विठ्ठल शब्द सांगायचा म्हणून आठवण करून द्यायचं. कल्याणचा सुभा लुटल्यानंतर ह्याच कल्याणची सुभेदाराची मुलगी पुण्याला त्यांच्या सैनिकाने जसा खजिना नेला तसा हा सुद्धा एक खजिना नेला. तो खजिना वाटून झाल्यानंतर ह्या पालखीतून या मुलीला बाहेर काढलं आणि महाराजांच्या पुढे उभं केलं. महाराजांना तिला नख शिकांत बघितलं, तिचं सौंदर्य पाहिलं, सगळं बघितलं. आता त्यावेळेला द्विभार्या 2 बायका करू नयेत असा कायदा नव्हता. राजे लोक अनेक बायका करीत होते. द्विभार्या प्रतिबंध कायदा नव्हता. शिवाजी महाराज तरुण होते, त्यांना कोणी विरोध केला नसता. त्यांच्या आईने पण कोणीच नसता विरोध केला. ह्या पोरीला जरी स्वीकारला असतं तरी नसता विरोध केला. बरं, हिच्या आईबापाचा विरोध नव्हता, कारण हिला लुटूनच नेलं होतं. ना आईबापाचा विरोध, ना आपल्याकडे कायदा, ना आपल्याकडे पद्धत, काहीच नाही ना. सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. तारुण्य आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, सौंदर्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत ना. तरी पण छत्रपती शिवरायानं त्या युवतीमध्ये, त्या तरुण सुभेदाराच्या मुलगीमध्ये आपल्या नजरेतून जिजाबाईला पाहिलं. तिचं तारुण्य बघत असताना काय पाहिलं? आपल्या नजरेतून आपली आई अशीच असती सुंदर आमची आई. हिचं सौंदर्य जिजाबाईत पाहिलं. बरोबर. बरं, ते पाहत असताना अनेक सरदार सांगत होते आपल्यासाठी आणलंय, तरी त्यांनी सरदाराला खवळले आणि भरजरी शालू पैठणी आणून, दागदागिने आणून, जसा आईचा सन्मान तसा तिचा सन्मान केला आणि तितक्याच मानापानानं तिला तिच्या घरी पाठवलं. हे ज्ञान, हे शिवरायांचं व अक्षर हे ज्ञान आहे, शहाणपण आहे. आणि हे शहाणपण त्यांचं स्थिर आहे, तिचं सौंदर्य आहे, तारुण्य आहे, आपलं आहे, तरी ते बदललं नाही. ते शहाणपण बदललं नाही. त्याचा परिणाम असा झाला, ल अक्षर हे सुंदर आहे. ल अक्षराचा अर्थ सुंदर आहे.
स्वतःचं शहाणपण, ज्या मुलीवर आपलं लग्न झालेलं नाहीये, जिचा आपला संबंध नाही, त्या हरेक परस्त्रीमध्ये मातृत्व पाहणं हे फक्त साधूला जमतं महाराज. कुणाला जमतं? फक्त साधूला जमतं. पराव्या नारी माऊली समान, हे गेले नेमून ठाईचे ठाई, हे फक्त साधूला जमतं. पण हे शिवाजी महाराजांना जमवलं. राजाला ही गोष्ट जमत नाही, पण शिवाजी महाराजांना जमली ही गोष्ट. बरोबर? हे साधूला जमतं. दुसऱ्या बाईमध्ये आई बघणं हे साधूचं काम आहे, राजाचं नाही. तरी शिवाजी महाराजांनी ही गोष्ट सिद्ध करून जगाला दाखवली आणि ती ओरिजिनल सिद्ध केली. बरोबर आहे? म्हणून संतांमध्ये राजे हे ज्ञानेश्वर महाराज होते, ज्ञान यांचा राजा. संतातले राजे कोण? ज्ञानेश्वर महाराज संतातले राजे. आणि राजे लोकातला संत कोण? तर शिवाजी महाराज हा राजातला संत आहे, राजातला संत. हा कोण आहे? नुसता राजा नाही, तर राजातला कोण आहे? हा संत आहे, साधू आहे. आणि ही गोष्ट जमली. हे ल अक्षर सौंदर्य किती आहे. या हिंदुस्थानमध्ये अशी एक ग्रामपंचायत, एक कलेक्टर कचेरी, एक पंचायत समिती, एक मिलिटरी ऑफिस, एक जिल्हा परिषद, एक मंत्रालय, एक राष्ट्रपती भवन, पंतप्रधानाचं, असं एक कार्यालय नाही की त्या कार्यालयामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला नाही. हे ल अक्षराचा अर्थ हे सौंदर्य आहे. हे काय आहे शिवरायांचं? त्याला हे ल अक्षर म्हणतात. हे जगात असा एक देश नाही की तिथे शिवरायांचा पुतळा नाही. मग अमेरिका असो, लंडन असो, काही असो, तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा. राजे किती झाले महाराज? हजारो राजे या जगामध्ये, हिंदुस्थानमध्ये झाले, पण चौका चौकामध्ये पुतळा फक्त शिवरायाचा आहे. का? ते फार सुंदर होते म्हणून, फार देखणे होते म्हणून, फार जिरेटोप घालीत होते म्हणून, सोन्याच्या सिंहासनावर बसले होते म्हणून? अजिबात नाही. बाहेरचं सौंदर्यापेक्षा त्यांचा विचारच इतका सुंदर होता आणि इतका स्थिर होता. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा विचार, त्यांची समजदारी, त्यांचं ज्ञान इतकं स्थिर होतं, शेवटपर्यंत बदललं नाही. म्हणून समाजामध्ये त्यांचं सौंदर्य शिल्लक राहिलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या पाया पडतो. घरात वागत असताना, मुलाबरोबर वागत असताना, बायकोबरोबर वागत असताना, वडिलाबरोबर वागत असताना, मित्राबरोबर वागत असताना, आपल्या कुटुंबात वागत असताना तुम्ही शहाणपणानं वागा. आणि तुमचं शहाणपण कधीही बदलू देऊ नका. ते शहाणपण संतांच्या विचाराचा असावा, देवाच्या विचाराचा असावा, वडीलधाऱ्याच्या विचाराचा असावा, आई वडिलाच्या विचाराचा असावा, ग्रंथाच्या विचाराचा असावा, कायद्याचं नीतीचं व्यवस्थेचा असावा. हे शहाणपण कधी बदलू नका. हे व अक्षराचा अर्थ आहे. ते कधीही काही प्रसंग आला तरी आपण बदलायचं नाही. हे ठ आहे. आणि ज्याला व आणि ठ तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, तेव्हा तुमचं सौंदर्य तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या नोकरी चाकरीमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या सगळीकडे तुमचं सौंदर्य, विचाराचं सौंदर्य समाजात शिल्लक राहील. हे तुमच्या पाया पडून सांगतो. लागून या पाया विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हे आपल्या आणि अशा प्रकारचा आनंद, अशा प्रकारचा सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही असा शब्द का ठेवला? स्वर्गात हा सुख सोहळा नाही असा नाही. अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ, खाली 7 लोक, वर लोक आहेत, इंद्रलोक, स्वर्गलोक, चंद्रलोक, वैकुंठलोक, पितृलोक, कैलास लोक, हे वर लोक आहेत, त्याच्यात स्वर्गलोक आहे. मग ह्या 14 भुवनामध्ये सगळ्यात श्रीमंत, सगळ्यात सुखी, सगळ्यात ऐश्वर्य संपन्न हा स्वर्गलोक आहे महाराज. सगळ्यात जास्त 14 भुवना. किती? तिथले रोड आहेत ना, रोड आपल्या रोडला नीटनेटके खडे सुद्धा नाहीत, खड्यापेक्षा खड्डे जास्त आहेत. तिथले रोड कशाचे आहेत? सैंग चिंतामणीच्या भूमिका, हिरे माणिक पाचू रोडवर टाकलेले, त्याने रोड दाबलेले आहेत हिरे मानकानं, स्वर्गातले रोड. बरोबर आहे? विनोदवन वाटिका सुरतरूंच्या, कल्पतरूचे बगीचे, वाटिका, तिथल्या वाटिका म्हणजे बगीचे, कल्पतरूचे बगीचे. तिथले पाणी गटर नाही वाहत तिथे अमृताची कोठार आहेत, अमृताची कोठारे दिये घाली, कामधेनूंची खिल्लारे
अमृताची कोठारे, अमृताची तळी आहेत. तिथली माणसं अमृतच पितात, अमृत पान करतील, अमृतच पितात. कामधेनूंची खिल्लार, कामधेनू तिथे अमृत, गटार नाही, घाण नाही, कचरा नाही, अमृत जिकडे तिकडे अमृत, प्यायला अमृत, आंघोळीला अमृत, खायला अमृत, सगळं अमृत म्हणजे अमृत. तिथल्या स्त्रिया, स्वर्गातल्या स्त्रिया इतक्या सुंदर आहेत महाराज, त्या स्त्रियांच्या अंगामध्ये मांस नाही, रक्त नाही, हाड नाही, बिना हाडा मासाच्या रक्ताच्या स्त्रिया इतक्या सुंदर आहेत तिथल्या. किती सुंदर असतील त्या स्त्रियात, हाड नाही, मांस नाही, रक्त नाही, नुसतं तेज आहे, फक्त तेज. अशा सुंदर स्त्रिया किती सुंदर असते. मेनका, तिलोत्तमा, रंभा, अशा सुंदर सुंदर स्त्रिया तिथे. उर्वशी, त्यांच्या अंगात हाड मांस नाहीच, रोग नाहीच. तुम्ही म्हणाल बाबा असं कसं काय, सांगतो तुम्हाला. तुम्ही वाट लावली, ज्योत लावली, ज्योत बरोबर, ज्योत लावली आणि त्या ज्योतीत तेल घातलं, लावले कापूस आणि पेटवली. पेटवल्यानंतर वर जी ज्योत राहते, त्या ज्योतीमध्ये कापूस आहे का? वर जी पेटलेली ज्योत त्यात कापूस आहे का? वर ज्योत पेटली कापूस आहे नाही, त्याच्यात तेल आहे, तेल पण तिथे ना, तेल वर आहे का? जी ज्योत आली त्याच्यात वर तेल नाही असलं तर बोट घालून बघ लागते का तेल? त्या पेटलेल्या ज्योतीत बोट घालून बघ तेल लागते का? तेल आहे, त्याच्यात तेल नाही, त्याच्यात कापूस नाही, त्याच्यात निरंजनी नाही, पण त्या ज्योतीमध्ये दिव्य प्रकाश आहे. प्रकाश त्याचा पडतोय, ना तेलाचा, ना कापसाचा, ना त्या वातीचा. प्रकाश कशाचा आहे? तिचा आहे. पण तेल खाली, निरंजनी खाली, कापूस खाली, ज्योत वर. जशी ज्योत दिव्य आहे, त्याच्यात तेल नाही, कापूस नाही, तसे स्वर्गातल्या स्त्रिया दिव्य आहेत, त्याच्यात काही नाही, पण स्त्रिया दिव्य आहेत. जशी ज्योत देखणी आहे, तेजस्वी आहे, तशा स्वर्गातल्या स्त्रिया. हा सगळं ऐश्वर्य 14 भुवनात, वैकुंठात नाही, कैलासात नाही, कुठंच नाही, हे सगळं स्वर्गात ऐश्वर्य आहे. आणि अमृत प्याला, रंभे आयशा स्त्रिया आणि कामधेनूंची खिल्लार, बगीचे उर्वशी, हे सगळं ऐश्वर्य. तरी तुकाराम महाराज म्हणतात, हे सगळं असून सुद्धा भजन करणाऱ्या माणसाला जो आनंद आहे, दान करणाऱ्या माणसाला जो आनंद आहे, नामस्मरण करणाऱ्या माणसाला आनंद आहे, टाळी वाजवणाऱ्या माणसाला आनंद आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणणाऱ्या माणसाला जो आनंद आहे, तो आनंद हे स्वर्गात एवढं ऐश्वर्य असून सुद्धा तिथं नाही. हे मला माहिती, कारण मी तिथून आलोय, वैकुंठाहून आलोय. हे मध्ये सगळे लोक लागले मला, तिथले लोकांनी मला स्वतः पाया पडून सांगितलं, महाराज तुम्ही ज्या लोकात राहता तिथं आनंद इथल्यापेक्षा जास्त आहे, आम्हाला तिकडे घेऊन चला. ते लोक माझ्या मागं लागलेत आणि मी तुमच्या मागं लागलोय. अरे काय अक्कल आहे का ना? मी कुणाच्या मागं लागलोय? मी तुमच्या मागं लागलोय. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला हे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठचा, सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐशे बहुता ग्रंथी बोलियले. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. उरलेला भंग कधीतरी आपण बघू, आपली वेळ झालेली आहे. म्हणायचं तुकाराम 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 बोलिलेले देवा पुढे नाही विचारे तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया